जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या मुंबईच्या पेपरसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण असा टॉपिक घेऊन आलेलो आहे, मुंबई जिल्हा विशेष. तर येणाऱ्या मुंबई जिल्ह्याच्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे टॉपिक. म्हणजे यावरले कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला आरामशीर मुंबईला पडणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेऊन आलेले आहे. तर आता पहिला प्रश्न आहे, मुंबईचे मुख्य ठिकाण. हे मुंबईचे मुख्य ठिकाण म्हणजे पूर्ण मुंबईच आहे. म्हणजे मुंबईला मुख्य ठिकाणच मुंबई, दुसरं कुठलं ठिकाण नाही. तर मुंबईचे क्षेत्रफळाचा विचार केला तर क्षेत्रफळ 3,14,566 चौरस किलोमीटर एवढं मुंबईचं पूर्ण क्षेत्रफळ आहे. मुंबईची सीमा उत्तरेस मुंबई उपनगर व दक्षिण पूर्व भागात अरबी समुद्र असा सीमा आहे मुंबईची. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे ना, क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकदम सर्वात लहान जिल्हा असा मुंबई शहर आहे. तसेच मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती 1990 मध्ये करण्यात आली होती. 1990 मध्ये बृहन्मुंबईची मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्याची निर्मिती 1990 मध्ये झालेली होती. मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबईला भारताचे प्रवेशद्वार असे समजले जाते. तसेच 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. मुंबईचे जे विद्यापीठ आहे त्याची स्थापना 1857 साली झाली होती. तर त्याचे कुलपती हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतात. म्हणजे मुंबई विद्यापीठाचे राज्यपाल हे मुंबई विद्यापीठाचे कुलपती आहेत. तसेच महाराष्ट्राची राजधानी, तसेच महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि प्रथम औद्योगिक क्रमांकाचे औद्योगिक शहर तसे गणले जाते मुंबई शहराचे. 1877 मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखे बाजार स्थापना करण्यात आला असून हा भारतातील पहिला रोखे बाजार मानला जातो. तर रोखे बाजाराची स्थापना कधी झाली होती? 1877 साली मुंबई येथे तो पहिला रोखे बाजार मानला जातो. 1911 मध्ये गेट ऑफ इंडियाची स्थापना जॉर्ज पाचवा याच्या स्वागतासाठी केलेली होती. तर गेट ऑफ इंडियाची स्थापना जी केलेली होती, तर जॉर्ज पाचवा हा राजा होता ना, त्याच्या स्वागतासाठी त्याची स्थापना केली होती. दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ आहे, त्याचे नाव चैत्यभूमी असं आहे. दादर येथे मुंबईच्या येथे दादर आहे, तिथं चैत्यभूमी आहे. तसेच 7 बेटांचे शहर 1668 साली मुंबई ही भाडे तत्वावर दिली होती. तर कोणी दिली होती? चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यावर दिलेली होती. मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1865 साली झाली. तसेच मुंबई येथे रेल्वे वाहतूक सेवा कधी सुरू करण्यात आली? तर ते 1853 साली करण्यात आलेली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1875. मुंबई जे उच्च न्यायालय आहे त्याची स्थापना कधी झाली होती? 1875 या साली करण्यात आलेली होती. मुंबई शहर मध्ये एकूण पोलीस झोन बघितले तर आपण किती आहेत? 12. मुंबई पोलीस झोन 12 आहेत मुंबईमध्ये. मुंबई हे नाव 1996 साली देण्यात आलेलं होतं. तर मुंबईला मुंबई हे नाव कधी देण्यात आलं? तर बॉम्बेचे नाव बदलून मुंबई असे नाव देण्यात आले. किती साली? 1996 साली. तसेच मुंबई महापौरचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 2.5 वर्षाचा. तसेच मोनोरेल प्रकल्पास सुरुवात 2008 साली. मुंबईमधील मोनोरेल प्रकल्पास सुरुवात 2008 साली झालेली होती. मुंबई पोलीस कायदा 1902 मध्ये अस्तित्वात आला. तसेच मुंबई पोलीस महाराष्ट्रामध्ये कधी समाविष्ट करण्यात आलं? तर 1951 साली मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तसेच आरबीआयचे मुख्यालय सुद्धा मुंबई येथेच आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक घनते शहर मुंबई शहर. म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंख्येची जी घनता आहे सर्वाधिक अशी मुंबई शहराला लागलेली आहे, म्हणून मुंबईला महाराष्ट्रातील सर्वाधिक घनते शहर असे म्हणलं जातं. कुलाबा जिल्ह्याला यापूर्वी भेटायचे नाव होते कोळघाट. म्हणजे कुलाबा जो आत्ताचा जो कुलाबा जिल्हा आहे त्याला पूर्वी नाव काय होतं? तर कोळघाट असे जिल्हा नाव होतं. मुंबईचा एकूण समुद्र किनारा किती लाभलेला आहे? तर 114 किलोमीटरचा मुंबईला एकूण समुद्र किनारा लाभलेला आहे. मुंबईचा सिंह कोणाला म्हटले जाते? तर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते. आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. तर यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. तर तसेच भारतातील पहिले सूतगिरणी
मुंबईमध्ये चालू झाले होते तर किती साली? 1854 साली. भारतातील पहिली सूतगिरणी 1854 साली मुंबई येथे चालू करण्यात आलेली होती. तसेच मुंबई शेअर बाजार स्थापना 1875 साली मुंबई शेअर बाजार स्थापना करण्यात आलेली होती. एवढे